अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर आभाराच्या ठरावावर मी बोलतोय। अध्यक्ष महोदय, अभिभाषणाचा राज्यपालांच्या राणे साहेब जयंत पाटील साहेब नव्हते, सभागृहाचे ज्येष्ठ नेते। हां, ते आल्यामुळे त्यांना स्पेशल केस केलेली आहे। मी विनंती केली, मगाशी होतो, पण मी जरा राज्यपालांच्या अभिभाषणात अभिभाषणाचा देशाच्या राज्यघटनेत उल्लेख आहे। ह्या अभिभाषणाला घटनेमध्ये देखील एक विशेष मूल्य आहे। आणि अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी असं घटनेत म्हटलेलं आहे की ही बैठक का बोलावली हे सांगणं राज्यपालांनी अभिप्रेत आहे। संपूर्ण अभिभाषणाच्या या भाषणात याबद्दल केवळ एका ओळीचा उल्लेख शेवटी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे मंत्रिमंडळाचं भाष्य। म्हणजे 3 इडियट्समध्ये एक डायलॉग असतो की बोल वो रहे है लेकिन शब्द हमारे है। म्हणजे शब्द मंत्रिमंडळाचे आहेत, मंत्रिमंडळाने हे भाषण तयार करून दिलेलं असतं। आणि मला आश्चर्याचा एक धक्का बसला की या अभिभाषणामध्ये स्वर्गीय अजितदादा यांच्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही। किमान राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्यामुळं मंत्री झाले, किमान त्यांनी तरी मंत्रिमंडळात आग्रह धरायला पाहिजे होता की अजितदादांच्यावर 2 वाक्य घाला म्हणून। पण तो विसर किमान दादांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्यपालांच्या तोंडातून आलं तर त्याला जास्त, आता मला खात्री आहे मुख्यमंत्री तर नक्कीच त्यांच्या अर्थसंकल्पात करतील, पण अभिभाषणात येणं हे सर्व राज्याच्या वतीनं होत असणारं भाषण आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशी आपल्यात मराठीत म्हण आहे। यामध्ये उक्तीत आणि कृतीत काही फरक होता कामा नये। अध्यक्ष महोदय, अभिभाषणाच्या सुरुवातीचं सगळ्या महापुरुषांची नावं घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं, भगवान बिरसा मुंडांचं घेतलं, अहिल्यादेवी होळकरांचं घेतलं। पण अध्यक्ष महोदय, या सरकारने भाषणात ही नावं वापरली, पण कृती काय? अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मनकर्णिका घाट तिकडं उत्तर प्रदेशमध्ये बांधलेला आहे। अध्यक्ष महोदय, तिथल्या सत्तारूढ पक्षाच्या धोरणानं तो घाट तोडण्यात आला, मूर्त्यांचा विध्वंस करण्यात आला। मी त्या घाटावर पूर्वी एकदा जाऊन आलेलो आहे। अतिशय सुंदर आणि देखणा असा घाट, पण तिथल्या सरकारने तो घाट मोडला, त्यातल्या मूर्त्यांचा पूर्णपणाने नायनाट केला। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटाला तिथल्या सरकारने सहजासहजी असं बाजूला ढकललं। माझी सरकारला विनंती आहे की सरकारने पुन्हा जसा तो घाट होता तसाच बांधून घेतला पाहिजे आणि त्याची भरपाई त्या उत्तर प्रदेश सरकारने करायला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देशाला तर आहेच, पण आम्हा सगळ्यांना देखील अभिमान आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट जर पाडण्याचं धाडस तिथल्या सरकारला, योगींच्या सरकारला होत असेल, तर मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत तर हे कोणी मान्य करणार नाही। आणि म्हणून त्याचा निषेध करणं आणि त्या राज्य सरकारला पुन्हा तो घाट जसा होता तसा बांधून द्यायला लावणं हे महत्त्वाचं काम सरकार करेल अशी माझी अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, आता भगवान बिरसा मुंडांचं नाव आपण घेतो, ठीक आहे, महापुरुषांचं नाव घेतलंच पाहिजे। पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात काय सुधारणा आपण केली याचा काहीतरी अभिभाषणात उल्लेख पाहिजे की आमच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातल्या आदिवासींची सुधारणा झाल्या। ठीक आहे, सुधारणा होतील नव्हतील, पण अध्यक्ष महोदय, आदिवासींना जे ट्रायबल डिपार्टमेंटला फंड देतो, पैसे देतो, निधी देतो, तेही वेगळ्या योजनांच्यासाठी डायव्हर्ट करण्याचं काम अध्यक्ष महोदय सध्या चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीमा प्रश्नाचा उल्लेख आहे।
अध्यक्ष महोदय, राज्य सरकार कटिबद्ध असल्याची सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गर्जना राज्य सरकारने दिली आहे. तिथं अध्यक्ष महोदय आपण मोठे वकील देणार आहे. गेली कित्येक वर्ष मी ऐकतोय. मी स्वतः या संदर्भातील एका समितीचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष महोदय, हा वाद कितीपर्यंत चालणार आहे? दरवर्षी अभिभाषणाच्या शेवटी कुठंतरी उल्लेख करायचा आणि विषय सोडून द्यायचा. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः वकील आहेत. न्यायालयीन व्यवस्थेत बरीच ओळख आणि उडबस त्यांची आहे असं गेले काही वर्ष आम्ही बघतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांनी काही पावलं उचलली तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील आपल्याला फेवरेबल लागू शकतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे गुड ऑफिसेस, गुड कॉन्टॅक्ट्स याचा वापर करून ही केस पटलावर आणावी आणि त्याचं हिअरिंग पूर्ण करून महाराष्ट्रातली जे सीमा बांधव आहेत त्यांना न्याय देण्यासाठी इतर अनेक कामं आहेत. आता त्यांचं लीगल स्ट्रॅटेजी मेकिंग आणि ॲक्युमेन एवढं चांगलं आहे की दोन पक्ष फुटले आमचे, त्यावेळी काय केलं, काय झालं आणि कसं झालं आणि त्याचं काय कायद्याचा केस कसा काढायचा हे माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं त्याचा एवढ्या बुद्धीचा वापर जर महाराष्ट्रातल्या सीमा भागाला जर होऊ शकला, हा ते काय, जसं मी मगाशी सांगितलं की 3 इडियट्स मधलं वाक्य की सरकारची भाषा राज्यपाल बोलतात, तसं सरकारच्या डोळ्याकडे बघूनच वरनं हालचाल होत असेल असा माझा अंदाज आहे. माझा आक्षेप नाही, नाही तर तुम्ही उभं राहाल लगेच. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या सीमा प्रश्नाला माननीय मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतला आणि माझा भातखळकर साहेब विश्वास आहे एकदा त्यांनी विषय मनावर घेतला तर सुप्रीम कोर्टाला देखील ते सांगून ती केस लवकर लावून मेरिटनं आपल्या बाजूने निकाल कसा लावायचा हा प्रयत्न ते करू शकतात. म्हणून सभागृहात आपल्यामार्फत अध्यक्ष महोदय माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे गुंतवणुकीत, नेहमीच होतं. आणि अध्यक्ष महोदय, दावोसमध्ये थंड हवेच्या ठिकाणी परिषद झाली. ती काय सरकारने भरवलेली परिषद नसते, तिथे एक छोटी खाजगी कंपनी आहे, ती सगळ्या जगातल्या गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी बोलवते आणि गुंतवणूक आकृष्ट करणाऱ्यांना बोलवते. तो एक छोटासा क्लब आहे असं म्हटलं तर चालेल. आणि त्यामुळं दावोस गावातील ही एक खाजगी संस्था आहे, त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यात कुठलंही स्वरूप नाही आहे, पण तिथं गुंतवणूकदार येतात हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार माननीय अभिभाषणात राज्यपालांनी म्हटलं की 18 देशातील विविध कंपन्यांशी सरकारने 30 लाख कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत आणि त्यातून 40 लाख रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, मी याचं स्वागत करतो. पण आकडेवारी जरा बघितली तर काय होईल, काय वास्तव आहे? 22 साली दावोस जागतिक परिषदेत झालेली गुंतवणूक आपल्या राज्यात होती 2.2 लाख कोटी. अपेक्षित रोजगार होते 4 लाख. 23 साली गुंतवणूक झाली 1.37 लाख कोटी, अपेक्षित रोजगार 55,000. 24 साली गुंतवणूक झाली 3,53,000 कोटी, अपेक्षित रोजगार होते 2 लाख. 25 साली सरकारने घोषणा केली की 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि आता 15 लाखापेक्षा अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार. माझं काही म्हणणं नाही याच्या बाबतीत. अध्यक्ष महोदय, 30 लाख कोटीची आता गुंतवणुकीचे सामंजस्य करार आता यावेळी केलेले दिसत आहेत. आणि अध्यक्ष महोदय, त्यातून सरकार म्हणतंय 40 लाख रोजगार निर्माण होणार आता लास्ट मीटिंगला. अध्यक्ष महोदय, 22 ते 25 या 3 वर्षाचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 लाख लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि ह्या वर्षीचे 40 लाख म्हटल्यावर 53 लाख युवकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल असा आभासी चित्र हे मेघे साहेब आहे, देशमुख साहेब आता तयार झालेलं आहे. नाही, 23 लाख आधी 3 वर्षाचे आणि लेटेस्ट 40 लाखाचा आकडा आहे. मग ते स्प्लिट करून सांगितलं.
सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना या गुंतवणुकीबद्दल देणं घेणं नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचा प्रश्नच नाही. दावोसमधील करारामुळं माझी खात्री आहे 50,000 पण रोजगार तयार झाले नाही. माझी मुख्यमंत्र्यांना, उद्योग मंत्र्यांना विनंती आहे की एक व्हाईट पेपर करावा. झाले असेल तर आपलं ऑब्जेक्शन नाही, पण एकदा खरं काय महाराष्ट्रात चित्र आहे तेच कळावं. आणि म्हणून महाराष्ट्रात जितक्या तरुणांना व्हाईट पेपरमध्ये द्यावं त्यांनी, जितक्या तरुणांना दावोसच्या गुंतवणुकीतून रोजगार निर्माण झालेला आहे त्यांचं एक नाव, नंबर याच्यासह वेबसाईटवर प्रसिद्ध करावं की बाबा दावोसची ही गुंतवणूक एवढी या स्पॉटला झाली, एवढी गुंतवणुकीत आता लोकांना रोजगार मिळाला. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा अभिभाषणात आहे विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंट केलंय. नागरिकांचं काहीच नाही, मंत्रालयात बसून काही अधिकाऱ्यांनी मिळून विजन डॉक्युमेंट केलेलं आहे. आता रिटायर्ड अधिकाऱ्यांना नेमलेलं आहे आपण आपल्याला सल्ले द्यायला, तेही आता सल्लागार झालेले आहेत. आणि त्यामुळं मंत्रालयात बसून डॉक्युमेंट तयार केलं. गावात काय आहे, वाडीत काय आहे, 2 नंबर 3 नंबर 2 सेकंड 3rd टिअरच्या शहरामध्ये काय आहे याचा सर्वे फक्त झालाय, पण नागरिकांचा सहभाग याच्यात नाही आणि महिलांचा तर अजिबातच नाही. अध्यक्ष महोदय, माझी खरं म्हणजे आता वेगळी सरकारनं धोरणं जाहीर केली आहेत. बांबू उद्योग धोरण 25, रत्ने आणि आभूषण धोरण 2025, ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025, महाराष्ट्र स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, जहाज पुनर्वापर धोरण, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, अनेक धोरणांचा उल्लेख भाषणात आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पण रिझल्ट काय? आणि अध्यक्ष महोदय, लोकांना रोजगार पाहिजे, तो रोजगार आपण याच्यात देतोय का? आता गडचिरोलीला अध्यक्ष महोदय स्टील हब आपण विकसित करायचं भाष्य केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, इथल्या खनिजाच्या साधनामध्ये सुद्धा सध्याच्या तिथल्या स्थानिक जे काही पुढारी आहेत त्यांना व्यापार दिसतोय, सत्तारूढ लोकांनाही दिसतोय असं माझी खात्री आहे. अध्यक्ष महोदय, आत्तापर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी 24च्या हिवाळी अधिवेशनात सांगितलं की 50,000 कोटीची स्टीलची गुंतवणूक झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आता स्टील सिटी म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि विमानतळाची जागा शोधून त्याचा सर्वे झाला आहे असं त्यांनी घोषणा केली. चांगली गोष्ट आहे. समृद्धी महामार्गाने जोडलेला आहे. 1,23,000 कोटी रुपयाची गुंतवणूक विदर्भात होणार आहे. मग सगळं मान्य आहे, पण अध्यक्ष महोदय, तिथला जो स्थानिक जमीन मालक आहे, जो आदिवासी आहे, स्थानिक आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि पर्यावरणावर काहीच आपण बोलत नाही आहे. अध्यक्ष महोदय, काही भूमिका घेत नाही असा स्थानिक आदिवासींचा आता आक्षेप यायला लागलेला आहे. बांबू, तेंदू, वनौषधाची संसाधनं याकडे आपण का दुर्लक्ष करतोय? त्यांना अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री तिथं जातात त्यावेळी या आदिवासींच्या शिष्टमंडळाला, या आदिवासींना भेटलं पाहिजे. त्यांच्याही समस्या, उद्योग वाढीला जात आहेत, माझी तक्रार नाही, तिथं मुक्कामी मुख्यमंत्र्यांचा असतो, पण अध्यक्ष महोदय, त्याबरोबर त्या आदिवासी भागातल्या लोकांना देखील न्याय देण्याची भूमिका आपण घेतोय का? शेवटी कुठल्याही विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे आणि तो देण्याचा प्रयत्न सरकार करेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतोय. नाही, तुम्ही जावा गोरे साहेब, तुम्ही जावा. काय हे जरी गेले तरी मी कंटिन्यू करतो, तुम्ही काय काळजी करू नका. माझी काय पाठिंबा आहे. तुम्ही सुट्टी करून येणार असाल तर हरकत नाही, माझा पाठिंबा आहे. मी काय ऑब्जेक्शन घेणार नाही. तुमच्या काय आणि अध्यक्ष महोदय, आता अध्यक्ष महोदय, ज्यावेळी पंचायत राज सुरू झालं त्यावेळी आमच्या गावात आम्हीच सरकार म्हणून देशात पहिल्यांदा सामूहिक वनहक्क घेणारे मेंढालेखा हे गाव गडचिरोली जिल्ह्यात आहे. मागील काही वर्षापासून या आदिवासींची मालकी केवळ नावाला राहिली आहे. विकासाचा भस्मासूर, आदिवासींचा आक्रोश न ऐकता चिरडून टाकला जातोय. अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्ह्यात 25 खाणी प्रस्तावित आहेत. सुरजागड खाणीमुळे स्थानिक आदिवासींना जगणं अवघड झालेलं आहे. विकास पाहिजे का तर यस, पण अध्यक्ष महोदय, कोणत्याही इतर प्रश्नाकडे आपण लक्ष देत नाही. आंदोलनकर्ते नक्षलवादी आहेत असं म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय.
सुरजागडच्या एकटा खाणीतून दरवर्षी किमान 600 मालमोटारी हजारो टन खनिज वाहतूक करतात. माझा आपल्याला प्रश्न आहे की गडचिरोली समृद्धी महामार्गाने जोडून घेतले, तिथं विमानतळ पण प्रस्तावित आहे. हजारो टन माल वाहतूक अत्यंत माफक दरात करायला या खाणींना रेल्वेने का जोडून घेता येत नाही? रेल्वेने जोडा ना. तुमचा इंटरेस्ट काय आहे? तिथले स्थानिक लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळावं आणि ते ट्रक वाहतूक व्हावी. ते कुठले आंध्र प्रदेशचे लोक ट्रक लावलेत, तिकडे कर्नाटकातल्या लोकांनी ट्रक लावलेत, स्थानिक लोक फक्त ड्रायव्हिंगचं काम करतात. त्यामुळे रेल्वेनं जर तुम्ही तिथला माल बाहेर काढला तर हजारो टन माल वाहतुकीमुळे जे रस्ते खिळखिळीत होत आहेत ते थांबतील. खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाच्या वास्तव विकासाच्या नावाखाली दडपू नका. आणि अध्यक्ष महोदय, विस्थापनाशिवाय बिचाऱ्या आदिवासींच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की संपूर्ण गडचिरोलीतच नाही तर सगळ्या विदर्भात या निमित्तानं लोकांच्या मनात आक्रोश प्रचंड निर्माण झालेला आहे, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण या ठिकाणी कुंभमेळ्याचा उल्लेख अभिभाषणात साहेब राज्यपाल महोदयांनी केलाय. आता कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले, 25,000 कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5,000 कोटीने जास्त बजेट अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनानं निर्माण केलेलं आहे. जनतेमध्ये अशी चर्चा आहे की प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभमेळ्याचे सुद्धा सर्व टेंडर कोणाला जाणार? परराज्यात आणि नाशिक पासून पलीकडे असणाऱ्या गुजरात राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊ नये. एखादा सुरेश धसने कॉन्ट्रॅक्टर सुचवला तर त्याला गेलं तर आमची कुणाची तक्रार नाही. महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टर आणि किमान नाशिक जिल्ह्यातल्या चांगले कॉन्ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यात आहेत त्यांनाच काम रिस्ट्रिक्ट करा. नाशिक खानदेशात करा, पाय नगर जिल्ह्यापर्यंत या, पाय तर बीड जिल्ह्यापर्यंत या, आमची काही तक्रार नाही. पण बाहेरच्या परराज्यातल्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना आपला कुंभमेळा करण्याची संधी देऊ नये अशी माझी विनंती आहे. आता 25,000 कोटीचं बजेट म्हणजे कमाल आहे अध्यक्ष महोदय. कर्जमाफीला आपल्याला पैसे नाहीत, पण तिकडं 25,000 कोटी रुपये खर्च. पूर्वी एकदा झाला होता कुंभमेळा, त्यात आणखीन थोडा डेव्हलप करायचं आहे, वाढीव सेवा निर्माण करायच्या आहेत. आणि त्यामुळं लोकांना ह्याच्यात काही भ्रष्टाचार होतोय का अशी भीती वाटायला लागली आहे. आणि तसा अनुभव देखील आता ग्रासरूट लेवलला यायला लागलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडं लाडक्या बहिणींना 1500चे 2100 करायला पैसे नाहीत. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. शेतकरी मेटाकुटीला आलाय. 2018 पासून 6,000 रुपये आपण अनुदान देतो, त्यात 1 रुपयाची पण आपण वाढ केलेली नाही. अध्यक्ष महोदय, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात खरं लक्ष घातलं पाहिजे. नाशिकमध्ये कुंभमेळ्यात CCTVचं काम पूर्वी मागच्या 10 कोटीत झालेलं, आता ते काम 300 कोटीवर गेले. 30 पट वाढ झाली. एवढे महाग नाही आहेत, उलट CCTV कॅमेरे स्वस्त झाले आहेत अध्यक्ष महोदय. किंमत वाढणारी व्यवस्थाच नाही आहे, हे तीच नाही आहे कॅमेऱ्याची. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, 10 कोटीचं पूर्वी झालेलं काम आता 300 कोटी कशाला लागतात याचंही स्पष्टीकरण सभागृहाला मिळणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या अनुदानात काही वाढ करत नाही, पण टेंडरच्या किमती शेकडो पटीनं वाढायला लागलेल्या आहेत. 2015 या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्याचा अहवाल 11 वर्ष झालं तरी अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, कुंभमेळ्याच्या नावावर हा जो गैरकारभार चालू आहे त्यावर मला नाशिकचे कायमचे रहिवासी असणारे साहित्यशास्त्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले कुसुमाग्रजांची कुंभमेळ्यावर लिहिलेली सिंहस्थ नावाची कविता आठवते. तुम्ही ही कविता ऐका. कविता आहे म्हणून, आणि ती कुसुमाग्रजांची आहे. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिग तुडुंबला. आले खडग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकाची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. येथे 100ला लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो.
तुका म्हणे ऐसे माइंदे माइंद त्यापाशी गोविंद नाही कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं याचं एक छोटंसं वर्णन आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक सामाजिक प्रश्न आहे आणि आपण हा शेवटचा प्रश्न नंतर नाही बघितलं तरी चालेल माझ्या या भाषणाकडे. महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण व मानसिक कल्याण धोरण 2025 आपण तयार केले आणि अभिभाषणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांनी केलाय. अध्यक्ष महोदय, सर्वाधिक राज्यात महाराष्ट्रातच आता सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आहेत आणि उपाययोजना करायला पाहिजे. नैराश्य विद्यार्थ्यांचं प्रचंड वाढतंय. मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळं अगदी लहान मुलांना देखील आता मोबाईल मिळायला लागतात. मी आजच सकाळी मोदी साहेबांचा एलॉन मस्क याच्याबरोबरचा फोटो बघितला. त्यावेळी 2 लहान मुलं एलॉन मस्कची मोदी साहेबांना भेटताना शेक हँड करताना आहेत. त्या मुलांच्या हातात मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, आयपॅड नाही, काही नाही. त्यांच्या हातात पुस्तक आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला, तरुण पिढीला पुस्तकं हातात देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात